देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई. शहांपेक्षाही जनतेचा फडणवीसांवर राग. राजीनामा काय देताय? तुम्हाला लोकांनीच घरी पाठवलं. संजय राऊतांचा पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार. मोदी आणि अमित शहांना भेटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतरही देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम. नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन. पराभवाची जबाबदारी सर्वांचीच. आम्ही पराभवानं खचून जाणारे नाही. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपमधूनच विरोध. संघ मोदींना पर्याय शोधतोय. संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतो. संजय राऊत यांचा मोठा दावा. इंडिया आघाडी विरोधात बसणार. सरकार स्थापनेचा कोणताही प्रयत्न नाही. मोदींना गृहात्मक विरोध करणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार. 8 जूनला शपथविधी, सूत्रांची माहिती. राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या 3 खासदारांना संधी मिळण्याची शक्यता. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांच्यासह धैर्यशील माने यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचा अंदाज. अमोल कीर्तीकर यांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कोणाला धमकावलं? कीर्तीकरांचा निकाल. शिंदे यांनी कोणाकडून बदलून घेतला? संजय राऊत यांचा शिंदेंना प्रश्न. दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीनंतर शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत चर्चा. लोकसभेच्या अपयशाची कारणे समजून घेतली. विधानसभेला चुका सुधारून एकत्र काम करण्याचे मोदींचे निर्देश.